चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। त्याच्या विरोधात शिवसेना आज महानगरपालिकेसमोर आंदोलन करत आहे। रॅली काढून त्यांनी आंदोलन केलं आहे। बकेट आंदोलन या ठिकाणी दिसून येत आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले आहे। विशेष बाब म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असतानाही देखील या ठिकाणी कुठेतरी पाण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। चंद्रपूरमध्ये अनेक भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवलं जातो। चंद्रपुरातली जे अमृत योजना आहे त्या अमृत योजना कुठेतरी फेल करत आहे। त्याच्यामुळे चंद्रपूर शहरामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवलं जातो। आपल्यासोबत बोलण्यासाठी गोमती पाचबाई आहे, त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकी काय मागणी आहे आपली, आपण आंदोलन करताय। चंद्रपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई सुरू असताना आम्ही आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री ॲडव्होकेट युवराजजी धानोरकर सर यांच्या नेतृत्वात अनेकदा नगरपालिका आयुक्तांना निवेदने देऊन ज्या भागात पाणी टंचाई आहे त्या भागातील महिलांची नावे देऊन, पुरुषांच्या याद्या देऊन, मोबाईल क्रमांक देऊन सुद्धा तिथे टँकर पोहोचले नाही। आम्ही सातत्याने 1 महिना या गोष्टीचा पाठपुरावा केला, तरी सुद्धा उपायुक्ताकडे पाठवतात। उपायुक्त गेल्यानंतर या टेबलावरून त्या टेबलाकडे पाठवतात। अजूनही पाणी टंचाई संपलेली नाही। दरवर्षी उन्हाळा आला की हाच प्रॉब्लेम येतो, पाऊस लागला की हा प्रॉब्लेम हे विसरून जातात। परंतु आता याचा परमनंट तोडगा काढण्यासाठी आम्ही शिवसेनेतर्फे कृती समिती नियुक्त करून आज हा लढा म्हणजे पाण्याचा आमचा जो मूलभूत हक्क आहे, महानगरपालिका टॅक्स घेते, पाणी कर घेते, परंतु आम्हाला पाणी देत नाही। म्हणून आम्ही हा लढा उभारून वर्षभर आम्ही याचा पाठपुरावा करून याचा परमनंट सोल्युशन आम्हाला हवंय, अशी ही आमची मागणी आहे। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष युवराज धानोरकर, आपली सत्ता असतानाही आपण हा मोर्चा काढला आहे, आंदोलन केलं आहे। आमची जरी सत्ता आहे, परंतु आज पाण्याचा प्रश्न हा नागरिकांचा प्रश्न आहे, तळागाळातला प्रश्न आहे। पाणी पोहोचून राहिलं नाही। आम्ही कितीतरी निवेदन दिल्यानंतरही जर आयुक्त वटणीवर येत नसेल आणि टँकर मार्फत असो किंवा पाणी सप्लाय होत नसेल, नावं देऊन, एरियाचे सगळं देऊन टँकर दिल्या जात नसेल, म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। कुठेतरी आंदोलन करताना कुठेतरी निवेदन दिलं आहे, परंतु निवेदन दिल्यानंतर दखल घेतली जात नाही, त्याच्यामुळे हे आंदोलन केले असल्याचे सांगण्यात येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।